नमस्कार मित्रांनो, मानसिक स्वास्थ्य आणि झोप या विषयाचा कसा अतूट संबंध आहे आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवायचं असेल तर झोप तुम्हाला किती फायदेशीर ठरणारी आहे. मग मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवायचे असेल तर मग झोप चांगली पाहिजे. मग झोप चांगली येण्यासाठी काय करावं लागेल, झोप का चांगली येत नाही हे आपल्याला बघावं लागेल. झोप चांगली न येण्याचे अनेक कारणं आहेत. आपल्याला झोपेपेक्षा आणि मानसिक आरोग्यापेक्षा आणि एकंदरीत आरोग्यापेक्षा इतर जर महत्त्वाच्या गोष्टी वाटत असतील, जेव्हा आपण इतर गोष्टीला महत्त्व देतो आणि झोपेकडे दुर्लक्ष करतो आणि मानसिक स्वास्थ्याकडे जर दुर्लक्ष केलं तर झोप कशी येणार आहे. तर पहिल्यांदा हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हेच मोठी संपत्ती आहे मित्रांनो, याचा आपण विचार केला पाहिजे. 6-7 तास आपण आपल्या झोपेसाठी दिल्यानंतर, गाढ झोपेसाठी दिल्यानंतर बाकीचे काय उद्योग करायचे ते करायला पाहिजे ना. आणि त्या सगळ्या उद्योगाला एनर्जी देण्याचं काम झोप करते. त्यामुळं गाढ झोप हे उत्तम आरोग्याचं आणि उत्तम ज्ञान संपदा, उत्तम कौशल्ये प्राप्तीसाठी तुम्हाला झोप अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही झोप चांगली झाली नाही तर दिवसा ढवळ्या झोप येते, उभाट्या सुद्धा झोप येते तुम्हाला. मग तुम्ही मीटिंग मध्ये असताना झोपाल, लक्षात आलं. कामात मन लागणार नाही, कामाचा दर्जा चांगला राहणार नाही तुम्ही गाढ जर झोपला नाही तर. मग ही गोष्ट लक्षात ठेवून झोपेचा टाइम झोपेला दिला पाहिजे. आणि त्यासाठी झोपेचा वेळ सुद्धा आपल्याला जर ठरवता आला तर अति उत्तम आहे. आणि जेवण्यासाठी सुद्धा एक अनुकूल वातावरण तयार करणं गरजेचं असते. तर मी तुम्हाला आता गाढ झोप येण्यासाठी काय करावं हे सांगणारच आहे. त्या अगोदर तुम्हाला गाढ झोप न येण्याचे कारण चिंता करणे, अनावश्यक ताण घेणे, काळजी करत बसणे, द्विधावस्थेत राहणे, भय निर्माण करणे मनात आपणच, हे सगळे तुमचे झोपेचे शत्रू आहेत मित्रांनो. तर हे जीवन आपलं काही कितीही संग्रह करण्यासाठी नाहीये. पहिल्यांदा जीवन हे जीवन जगण्यासाठी आहे. हावरटपणा, अहंकार, गर्व, मत्सर, सुडाची भावना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झोपेमध्ये अडथळे आणतात. त्यामुळं एक माणूस म्हणून छानपैकी जर आपल्याला जगता आलं तर छान झोप लागते. आणि आपल्याला झोप चांगली लागण्यासाठी तुम्ही कंट्रोल आणि अनकंट्रोल या गोष्टीकडे थोडासा विचार करा. की काही गोष्टी अनकंट्रोल असतात, त्या तुम्ही तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या क्षमतेचा वापर करून, तुमचं कौशल्य वापरून, तुमचं शहाणपण वापरूनही काही गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येतच नसतात, तुमच्या ते नियंत्रणाच्या बाहेरच असतात. तर त्या नियंत्रणाच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी, मानवी प्रयत्नाने नियंत्रणात न आणणाऱ्या गोष्टी, न आणता येणाऱ्या गोष्टीला विनाकारण नियंत्रणात आणण्यासाठी खटाटोप करून आयुष्य उद्ध्वस्त कशाला करून घेता. आयुष्य उद्ध्वस्त त्यासाठी करायचं नसते, लक्षात आलं का. त्यामुळं ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणणं शक्य आहे मानवी प्रयत्नानं, त्या गोष्टी मानवी प्रयत्नानं ज्या गोष्टी साध्य करता येणार आहेत त्यातल्या सगळ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत का, नाही. तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या, जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टी आधी आपण साध्य केल्या पाहिजे.
आणि त्या एकदा जीवनावश्यक गोष्टी साध्य करण्यासाठी मग आपलं नियोजन केलं पाहिजे. आपली क्षमता, आपलं कौशल्य, आपलं शहाणपण वापरून त्या साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी घाई नको. घाईने यशाची आमराई आणि आनंदाची आमराई फुलत नसते. त्यासाठी एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, पण आपल्या झोपेवर परिणाम होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण झोप हे तुमचं आयुष्य समृद्ध, आनंदी करणारी बाब आहे. झोप म्हणजे एनर्जी आहे. तुम्ही झोपलात नाही तर तुम्हाला एनर्जी मिळणार नाही, आणि एनर्जीच मिळाली नाही तर तुम्ही कार्य कसे करणार आहात. समजा तुम्ही दिव्यामध्ये तेलच नसेल तर दिवा प्रकाश देऊ शकेल का. तसं तुम्हाला दिव्यातलं तेल म्हणजे दिव्याची ऊर्जा असते, दिव्याचं इंधन असते. तसं झोप हे तुमच्या जगण्याचं इंधन आहे, जगण्याची ऊर्जा आहे. ही गोष्ट आपण एकदा लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून झोप खराब होईल असं काही करायचं नाही. एक मुलगा रात्रभर अस्वस्थ होता, तळमळत होता, आणि सकाळी उठल्यानंतर म्हणाला की आता बघ श्रीमंत कसा होणार ते बघ, श्रीमंतच होऊन दाखवतो, आता असं काही काम करणार आहे मी त्या आईने सांगितलं, बेटा काही कर तू, पण रात्रभर ज्या कामाचा विचार करून झोपतच नव्हतास ते काम करू नको. तुमची झोप ज्यामुळे जाणार आहे, ज्यामुळे झोपच उडणार आहे, अशा गोष्टी न केलेल्या बऱ्या. काहीतरी सत्ता स्पर्धा म्हणून, काहीतरी कटकारस्थानामध्ये काही जण गुंग असतात, त्यासाठी झोपत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा. झोपेला 6 तास एक गाढ झोप देऊन, म्हणजे किती तास झोपता महत्त्वाचं नाही, कसं झोपता खूप महत्त्वाचं आहे. ते गाढ झोपणं अतिशय गरजेचं आहे. आणि एकदा या झोपेसाठी एवढा वेळ दिल्यानंतर बाकीच्या गोष्टीसाठी आवश्यक असणारा काही वेळ देऊन मग पुन्हा तुमच्या ध्येय साधण्यासाठी संपूर्ण वेळ द्या ना. तो तुमची ध्येय साधना चांगली होऊ शकते. तर आता गाढ झोप येण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला समोर ठेवणार आहे. शक्यतो संध्याकाळी जड जेवण टाळा. शक्यतो जड जेवण टाळा, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरावर ताण यायला लागलाय. तेलकट, तळलेलं, जड जास्तीचं खाणं, जो उठवायला लावायची येळ येईल इतकं खाणं, हे शक्यतो टाळा. कारण त्यावेळेस तुम्ही गाढ झोपणार नाही, मूर्छेहून पडाल. ती गाढ झोप नसते. गाढ झोप हीच असते की पहाटे उठलं की फ्रेश, जसं एखादं हरिण असं जसं झोपेतून उठल्याबरोबर जसं उड्या मारते ना, तितकी आपल्यामध्ये लवचिकता आणि तितका फ्रेशनेस आणि तितकी उत्स्फूर्तपणे उठावं वाटणं हे खूप गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा जड, तेलकट कसले खाऊन टर झोपता तेव्हा तुम्हाला झोपेतून उठावं वाटत नाही, तुमचे डोळेच उघडत नाही. उठ र म्हणलं, उठालो की तर थोडं झोपू दे, म्हणजे डोळेच उघडणं आले. तुला मूर्छा आली मूर्छा आली. आंबील पिल्यानं जशी दारू पिल्यानंतर जसं डोळे उघडत नाहीत ना, तशा पद्धतीची अवस्था तुझी झालेली आहे बाप्पा. त्याच्यामुळं हे एवढं जास्त पूर्ण ताण येईल असं काही करायचं नाही. झोपण्याच्या अगोदर गरम पाण्याने आंघोळ तर करणं गरजेचं आहेच, पण झोपेच्या अगोदर 1 तास फिरणे किंवा 1 तास व्यायाम करणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर त्या व्यायाम करायचा असेल तुम्हाला तर व्यायामातलं आणि जेवणातलं अंतर मात्र 1 तास, 2 तास, 3 तास तरी किमान असणं गरजेचं आहे. तुम्ही जर शक्यतो तुम्ही काय करायला पाहिजे, 6 वाजता जेवण करून घेता आलं शक्य असेल तर, बरं का, तुमचं आता शेड्यूल कसं आहे मला माहिती नाही, तर 6 वाजता जर जेवण केलं आणि 9 वाजता तुम्ही अर्धा तास फिरलात, अर्धा तास प्राणायाम केलात, अर्धा तास योगासन केलात आणि छानपैकी थोडं आराम करून गरम पाण्यानं आंघोळ करून थोडंसं गरम दूध घेऊन जर झोपी गेलात तर छान होऊन जाईल झोप, आणि पहाटे 4ला 5ला तुम्ही छानपैकी उठू शकता.
मग एकतर तुम्ही 6 वाजता जेवलेला आहे, 9 वाजता तुम्ही थोडासा व्यायाम केलेला आहे, फिरलेले आहेत, शतपावली केलेली आहे, आणि त्यानंतर तुम्ही 10 वाजता झोपी गेलेले आहात. तर जेवल्यानंतर तर 4 तासानं झोपलेला आहात. त्यामुळं झोपेसाठी तुमचं 3 तास, 6 ते 9 जे काही जेवलेलं आहे ते व्यवस्थित त्याचं घुसळण व्हायला मदत होते. त्यानंतर थोडासा शतपावली, थोडासा व्यायाम, थोडासा प्राणायाम, थोडंसं ध्यान या केल्यानं रिलॅक्सेशन येते आणि 10 वाजता झोपी जायचं. 10 ते 6 तास खूप झाली झोप. 7 ते 1 तास, जास्तीत जास्त 5 वाजता उठायचं. हे खूप गरजेची गोष्ट आहे. गरम दूध पिणे किंवा तुळशीचा चहा घेणे हे करणे खूप गरजेचं. किंवा चांगलं संगीत ऐकणे, एखादा सकारात्मक ग्रंथ वाचणे, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि झोपा म्हणून सांगा तुमच्या मनाला पहाटे उठायचे. पहाटेचा जो काय आनंद आहे तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे. पहाटेचं महत्त्व त्या मनाला पटवून द्यायचं आहे. पहाटे उठा आणि आनंद लुटा. ही जीवनाला पहाटेचा ताजेपणा आपल्याला अनुभवायचा आहे. सुखद असा हवा, सुखद असं वातावरण अनुभवायचं आहे. समाधान अनुभवायचं आहे. परमानंदाची एक झुळूक त्यावेळेस असं आहे का, हळूवार हवेचा जे झुळूक येतो ना पहाट, तो आपल्याला अनुभवायचा आहे. या गोष्टी आपल्या मनाला पटवून द्यायच्या आहेत मित्रांनो. आणि तत्कालीन पहाटेचं एक निसर्गाचं संगीत आपल्याला ऐकायला मिळते. झाडांची झुळझुळ, दवबिंदू, ते झाडावर पडलेलं पाणीचे थेंब असतात बारीक बारीक, ते दवबिंदू, ते अनुभवणे. आणि एखाद्या गार्डनमध्ये फिरायला गेल्यानंतर तिथलं जे गवत आहे, पायाला जे मऊ लागते, त्या मऊ पायाला गवत लागण्याचा जो काय आनंद आपल्याला घेता येतो तो सुद्धा घेणं हा अतिशय गरजेची गोष्ट आहे. यासाठी सांगा मनाला की आपल्याला पहाटे उठायचं आहे. मग पहाटे उठून या जर गोष्टी केल्या तर ऑक्सिजन भरपूर घेणे, आणि जेव्हा तुम्ही श्वास आत घेता तेव्हा या सृष्टीतली ऊर्जा आत घेता. जेव्हा सोडून देता तेव्हा शरीरातलं नको ते बाहेर काढत असता. नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना तुमच्या श्वासाच्या वाटे बाहेर चालल्यात अशी कल्पना करा. गरम वायू बाहेर चाललेला आहे आणि शरीर सुदृढ व्हायले, शांत व्हायले, अमृताचे कुंभ माझ्या आतपणे रिचवायलो अशी कल्पना करा तुम्ही निसर्गरम्य वातावरणातला ऑक्सिजन तुम्ही घेत असताना. बघा किती छान वाटते मग. आणि यामुळे मित्रो आरोग्य उत्तम राहायला मदत होते. शुभसंकल्प करा पहाटे उठून. मग गाढ झोप झाल्यानंतर शुभसंकल्प येतात, सद्भावना येतात, सद्विचार येतात, चांगल्या कल्पना येतात, आणि त्यामुळे एक प्रकारचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते. आणि झोपेमुळे एक एनर्जी जे क्रिएट होते, अन्न चांगलं पचते. अन्न चांगलं पचलं की एनर्जी शरीरात तयार होते. ती एनर्जी आपल्याला दिवसभर कामासाठी उपयोगाला येते आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. फार आत्मविश्वास वाढतो, उत्साह वाढतो, रोगप्रतिकार क्षमता वाढते, सकारात्मकता वाढते चांगल्या झोपेमुळे, आणि एकंदरीत मन प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न राहिले की मानसिक आरोग्य उत्तम राहते, आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिले की शारीरिक आरोग्य उत्तम राहते, आणि आयुष्य उत्तम व्हायला मदत होते. त्यामुळे गाढ झोप घ्या, समाधानी राहा, आनंदी राहा. इतर काही बाबी पुढच्या भागामध्ये तुम्हाला जर याविषयी वाटला तर विचारा. ध्यानाचा समावेश जीवनात करा, ज्ञानाचा समावेश जीवनात करा. तुमच्या दिनचर्येमध्ये चांगले विचार वाचा, जे की नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना तुम्हाला दूर ठेवतील असं ज्ञान घ्या. अशा गुरुचा आशीर्वाद घ्या, गुरुच्या सहवासात जा, गुरुचं मार्गदर्शन घ्या. शुभ संकल्प करा आणि आपलं आयुष्य उज्ज्वल होणार आहे. सगळं यावर तुमची श्रद्धा ठेवा, चांगुलपणावर श्रद्धा ठेवा. आणि मग चांगुलपणावर श्रद्धा ठेवलात की चांगल्या कृती घडतात, चांगल्या उक्ती घडतात. त्यामुळं ताण येण्याचे प्रसंग आयुष्यात येत नाहीत आणि गाढ झोप लागते. दिवसभर जे काही कार्य केलेलं आहे ते सगळं या सृष्टीला अर्पण म्हणा. तुम्ही जर धार्मिक असाल तर देव मानणार असेल तर देवाला अर्पण म्हणा आणि गाढ झोपी जा.
मित्रो, गाढ झोपण्यासाठी रूममधली लाईट बंद करून टाका आणि एक झोपत असताना एक संपूर्ण शरीर शिथिल होत आहे, शांत होत आहे अशी कल्पना करा. प्रत्येक पायाच्या बोटाकडे लक्ष द्या. प्रत्येक उजव्या पायाकडे लक्ष द्या, डाव्या पायाकडे लक्ष द्या आणि प्रत्येक पायाच्या नखापासून ते सगळं संपूर्ण दोन्ही पाय शिथिल होत आहेत, शांत होत आहेत अशी कल्पना करा. पूर्ण शरीर, पोट आहे, पाठ आहे, संपूर्ण शरीर शिथिल होत आहे, शांत होत आहे कल्पना करा. दोन्ही हात शिथिल होत आहेत, शांत होत आहेत अशी कल्पना करा. मला गाढ 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 झोप लागणार आहे अशी कल्पना करा. गाढ गाढ झोप लागणार आहे अशी कल्पना करा. आणि मनाला सांगा, मला आता मी गाढ झोपणार आहे, मी गाढ झोपणार आहे, मी गाढ झोपणार आहे असं म्हणा. श्वासाकडे, श्वास आत कसा चाललाय, श्वास बाहेर कसा चाललाय बघा. बघत गाढ गाढ झोपी जात. असं करत तुम्ही झोपी जा. तर मित्रो, हे गाढ झोपेचे काही, आणि यामुळे तुम्हाला गाढ झोप येईल आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मित्रो, पुढच्या भागामध्ये नवीन विषय घेऊन भेटूया. धन्यवाद.